नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तांदळापासून अतिशय सुंदर असा भज्यांचा प्रकार करणार आहोत। त्याला तुम्ही तांदळाचे पकोडे किंवा तांदळाचे भजीसुद्धा म्हणू शकतात। हे अतिशय खायला चवदार आणि पटकन बनतात आणि टेस्टी आणि एकदम कुरकुरीत होतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही साधा रेशनचा घेतला तरी चालेल आणि हा तांदूळ आपण 2-3 तास भिजत घालायचा आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 1 तास जरी भिजवला तरी चालेल। इथे मी हा तांदूळ भिजवून घेतला आहे। साधारणतः 1 ते 1.5 तास मी तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घेतला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये हे तांदूळ वाटून घ्यायचे। आता मी याचं पाणी काढून हे तांदूळ वाटून घेते। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ छान असे पाणी निथळून काढून घेतले। आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून आपण हे तांदूळ छान असे बारीक फाईन पेस्ट याची करून घ्यायची। आता मी हे छान मिक्सरमधून बारीक वाटून आणते। तांदूळ आपले छान असे बारीक वाटून झाले, बघू शकता तुम्ही। आता हे आपण एका भांड्यामध्ये सगळे काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। 2-3 तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बटाटे थोडेसे असे चुरून घालते। जसे लागेल तसे मी 3 उकडलेत। जर मला गरज वाटली तर मी 3रा टाकेल, नाहीतर मी सुरुवातीला हे 2च वाटून घेते। आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामधून वाटून काढायचे। हे झाकण देऊन मी थोडंसं पाणी घालते। खूप सुंदर असे हे पकोडे होतात। आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते। आता आपले हे बटाटेसुद्धा छान असे बारीक वाटून झालेत। आता काय करायचं आहे, हे बटाट्याचं मिश्रण हे आपण तांदळाच्या मिश्रणावर टाकून द्यायचं आहे। याच्यामध्ये छान असं फाईन एकदम बटाटासुद्धा पिठासारखाच मी छान असं वाटून घेतलं आहे। आता आपण हे जे दोन्ही मिश्रण केलेलं आहे ना, ते छान हाताने आपण याला एकजीव करून घ्यायचं आहे। चमच्याने पण करू शकता, पण जितकं हाताने कराल ना ते खूप छान आपले तांदळाचे पकोडे तयार होतात। या पद्धतीने असं एकजीव छान करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, आपण इनो वगैरे काही नाही घातलं, पण हाताने फेटल्यामुळं आपलं पीठ किती छान असं फुगलं आहे। आणि असं जर तुम्ही हाताने केलं तर हे तांदळाचे पकोडे अतिशय सुंदर होतात। इथे आता आपलं छान मिश्रण असं फुगून वर आलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे, जिरं घालायचं आहे थोडंसं, कोथिंबीर हिरवीगार अशी चिरलेली आणि मिरच्यांचे तुकडे, बास। या पकोड्यांना किंवा या भज्यांना जास्त काही मसाले वापरायचे नाही। आता हे सगळं आपण एकजीव असं छान करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। असं छान आता फेटून पुन्हा एकदा मस्तपैकी असं एकजीव करून बाजूला ठेवून देऊया आपण। आणि आता आपण याच्याबरोबर खाण्यासाठी चटणीची तयारी करूया। या पद्धतीने टोमॅटोची चटणी आपण करणार आहोत। आता मी तुम्हाला सांगते चटणी कशी करायची आणि या पकोड्यांबरोबर तुम्ही ही चटणी माझ्या पद्धतीने करून बघा। इथे मी आता कढई छान तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आहे। आपण इथं छान टोमॅटोची चटणी करून घेऊया। याच्यासाठी थोडंसं तेल घातले आणि तेलामध्ये 1 पाव चमचावर मोहरी घालायची आहे। ह्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे। इथे मी लाल सुक्या मिरच्या घेतल्यात 2, त्या घालून घ्यायच्या आणि 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ। थोडंसं आपण अगदी हलकं याला परतून घ्यायचं आहे। जास्त लसूण आपल्याला लाल करायचं नाही आहे, फक्त थोडंसं तेलामध्ये आपण हे परतून घ्यायचं। आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तरी प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा। व्हिडिओ बघता बघता तुम्हाला लाईक करायचं हे तुमच्या लक्षात येत नाही। हे बघा इथपर्यंत झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, हे जे मी 2 बारीक टोमॅटो चिरले होते ते आपण याच्यावर घालून घेऊ। 1 पाव चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे। तिखटपणासाठी आपण लाल सुक्या मिरच्या पण घातल्या, त्या अंदाजाने तुम्ही लाल मिरची पावडर घालायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ। पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे। टोमॅटो असे आपले छान सॉफ्ट होतात आणि थोडीशी साखर आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। करायला सोपी आणि घरातल्या साहित्यापासूनच ही चटणी बनते आणि ही रेसिपीसुद्धा अगदी घरातल्या साहित्यापासून बनते। आता ह्याला आपण 2 मिनटं उकळू देऊया। आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण इतकं छान असं शिजलं आहे आणि आपले टोमॅटोसुद्धा अगदी 5 ते 7 मिनटात छान असे गाळ झालेले आहेत। आणि आता हे मी गॅस ऑफ करते
आणि हे मिश्रण आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमधनं आपण ही छान चटणी बारीक वाटून घेणार आहोत। इथे आता आपली छान अशी चटणी वाटून तयार झाली आहे। मस्तपैकी लागते, आंबट गोड तिखट अशा चवीची। नक्की तुम्ही टोमॅटोची चटणी या पद्धतीने करून बघा। स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे आणि ही आपली चटणी पकोड्यांबरोबर खायची तयार झाली आहे। इथं आता आपलं छान असं तेल तापले कढईमध्ये, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण जे मगाशी हे बॅटर केलं होतं भज्यांचं, ते आपण छोटे छोटे भजी घालायचे कढईत, जेवढे मावतील तेवढे। कारण हे छोटे का घालायचे, कारण हे फुगले की मोठे होतात। या पद्धतीने असे छोटेच घालायचे। आता हे पकोडे बघू शकता तुम्ही, किती छान आपोआप वरती आलेत। लगेच याला पलटायची घाई नाही करायची, कारण हे जरी आतमध्ये एकमेकांना चिकटले तरी ते तेलातच वेगळे असे होतात। गॅस आपण इथं थोडा बारीक करायचा आहे। आता आपले हे छान तळून झाले, एकदम खरपूस कलर आलेला आहे। आणि आता मी काढून घेते। बघू शकता तुम्ही किती छान कलर झालेला आहे। आणि आता हे सगळे मी पकोडे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी, आता याच पद्धतीने मी सगळे करून घेते। मस्तपैकी छान आपली एक वाटी तांदूळ आणि बटाटे याच्यापासून आपले कुरकुरीत हे तांदळाचे पकोडे तयार झाले। आणि सोबत ही आंबट गोड तिखट अशी टोमॅटोची चटणी बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आहेत हे बघा। आणि आतून एकदम स्पॉन्जी आणि छान, अतिशय सुंदर चटणी झाली आहे। तुम्ही नक्की चटणी आणि हे पकोडे ट्राय करा। नाश्त्याला तेच 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 खाऊन कंटाळा येतो, तर हा एक छान आणि सुंदर असा तुम्हाला नाश्त्याचा प्रकार नवीन मिळालेला आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय।